तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमानंतर आपण जो बी फार्मसी प्रॅक्टिस हा जो कोर्सेस आहे, तर या कोर्सेसला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आता त्यासाठी बघा जे कॅपराउंड्स आहे तर ते कॅपराउंड्सला सुरुवात झालेली आहे। तर त्याचविषयी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघणार आहोत। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जे शेड्यूल्स आलेलं आहे, टाइम टेबल आलेलं आहे, इम्पॉर्टंट डेट्सचं आणि त्यानंतर ज्या ॲक्टिव्हिटीज असणार आहे कॅपराउंडच्या, तर त्या आपल्याला त्या दिलेल्या तारखेमध्ये आपल्याला कंप्लीट करायच्या आहे, म्हणजे जेणेकरून तुमचे ॲडमिशन जे आहे तर ते ॲडमिशन व्यवस्थित सक्सेसफुली होणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जो डी फार्मसी प्रॅक्टिसेस हा कोर्सेस आहे, तर याविषयी आता माहिती बघूयात। ॲडमिशन नोटीस फॉर बी फार्मसी प्रॅक्टिस फॉर ॲकॅडमिक इयर 25-26 यामध्ये तुम्हाला ई व्हेरिफिकेशनविषयी तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनविषयी माहिती दिलेली आहे। या ठिकाणी बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्मसी प्रॅक्टिस 2 इयर ड्युरेशन इन द गव्हर्नमेंट ॲडेड हा कोर्सेस आहे। बघा या ठिकाणी इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे, कोण कोण इलिजिबल असणार आहे बी फार्मसी प्रॅक्टिस या कोर्सेससाठी। या ठिकाणी बघा, द कॅन्डिडेट शुड बी सिटीजन ऑफ इंडिया, ते असणारच आहे। द कॅन्डिडेट शुड हॅव पास डिप्लोमा कोर्सेस इन फार्मसी, जे डी फार्मसी झालेला असणं गरजेचं आहे। फ्रॉम इन्स्टिट्यूट अप्रूव्ड बाय द फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया अंडर सेक्शन 12 ऑफ द फार्मसी ॲक्ट्स 1948 याविषयी, म्हणजे डी फार्मसी तुमचं कंप्लीट असणं गरजेचं आहे। त्यानंतर द कॅन्डिडेट शुड बी रजिस्टर फार्मासिस्ट, तुमचं रजिस्ट्रेशन रजिस्टर्ड असले पाहिजे फार्मासिस्ट म्हणून। त्यानंतर मग पुढचे आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया, द कॅन्डिडेट शुड हॅव मिनिमम 4 इयर फार्मसी प्रॅक्टिस एक्सपिरियन्स इन कम्युनिटी ऑफ हॉस्पिटल ऑर हॉस्पिटल फार्मसी, म्हणजे तुम्हाला 4 इयरचा जो एक्सपिरियन्स आहे तर तो एक्सपिरियन्स असला पाहिजे। त्यानंतर मग पुढे काय सांगितलेलं आहे, द कॅन्डिडेट शुड ऑब्टेन नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, हे तुम्हाला एम्प्लॉईज म्हणून भेटून जाईल लगेच, याचं काय अडचण नाही। एनी अदर इलिजिबिलिटी क्रायटेरिया अँड रिक्वायर्ड डिक्लेअर फ्रॉम द टाइम टू टाइम बाय द ॲप्रोप्रिएट अथॉरिटी ॲज डिफाईन्ड अंडर द ॲक्ट। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे इलिजिबल कोण कोण असणार आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिप्लोमा असणे, त्यानंतर 4 इयर्सचा एक्सपिरियन्स, ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे। मग बघा तुम्हाला फी किती लागणार आहे। जनरल कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहे त्यामध्ये महाराष्ट्र स्टुडंट्स असतील किंवा जे अदर महाराष्ट्र स्टुडंट्स असतील, आउटसाईड महाराष्ट्र स्टुडंट्स असतील, त्याला OMC कॅटेगरी आपण म्हणत असतो, तर त्या सर्वांना 1000 रुपये फी लागणार आहे। आणि जे विद्यार्थी बघा रिझर्व कॅटेगरीमधील स्टुडंट्स असतील, बॅकवर्ड क्लासेस, त्यामध्ये SC ST असेल, VJ DT NTA NTBC असेल, OBC असेल, SCBC SBC असेल, EWS असेल, पर्सन विथ डिसेबिलिटी स्टुडंट्स असतील, ऑर्फन, ट्रान्सजेंडर, हे सर्व विद्यार्थी रिझर्व कॅटेगरीमध्ये येत असतात, त्यांना 800 रुपये फी लागणार आहे। तर अशा प्रकारे फी विषयी आपण माहिती बघितलेली आहे। त्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो, पुढील ज्या ॲक्टिव्हिटी ज्या आहे तर त्या ॲक्टिव्हिटीविषयी आता माहिती बघूयात। तर या ठिकाणी बघा आपली पहिली ॲक्टिव्हिटी असणार आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड द अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट्स फॉर ॲडमिशन ऑन वेबसाईट फॉर महाराष्ट्र स्टेट्स ऑर ऑल इंडिया स्टुडंट, म्हणजे सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे। त्यासाठी डेट्स दिलेले आहे 4 जुलै, म्हणजे कालपासून सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट असणार आहे 13 जुलै 2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि जे डॉक्युमेंट्स अपलोड करायला सांगितलेले आहे ते अपलोड करून घ्यायचे आहे। ही झाली आपली पहिली ॲक्टिव्हिटी। त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी असणार आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन बाय ऑनलाईन मोड। त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। आता हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते 2 प्रकारे तुम्ही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करू शकता, एक आहे ई-स्क्रुनिटी आणि दुसरं आहे फिजिकल। तर असे फिजिकल म्हणजे FC सेंटरला जाऊन तुम्ही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करू शकता। असे 2 प्रकार आहे, दोन्हींपैकी कोणत्याही एका प्रकारे तुमची डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे। यासाठी दोन्ही पण बघा, या ठिकाणी ई-स्क्रुनिटी मोड आहे आणि दुसरा जो आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता फिजिकली स्क्रुनिटी मोड।
असे 2 टाईप्स आहे. या दोन्हींपैकी एकाचा वापर करून तुम्ही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे. त्यासाठी डेट्स दिलेले आहे. मग दुसऱ्या ॲक्टिव्हिटीच्या डेट्स काय आहे, 5 जुलै 2025 ते 14 जुलै 2025 या दरम्यान तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे. त्यानंतर मग पुढची ॲक्टिव्हिटी असणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा आता जे लास्ट डेट नंतर रजिस्ट्रेशन करतील किंवा डॉक्युमेंट्स अपलोड करतील त्यांसाठी बघा ही माहिती आहे. ॲप्लिकेशन रजिस्टर आफ्टर 13 जुलै 2025 शाल बी कन्सिडर ओनली फॉर नॉन कॅप शीट्स. या ठिकाणी बघा जे विद्यार्थी लास्ट डेट नंतर म्हणजे 13 जुलै नंतर रजिस्ट्रेशन करतील किंवा रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करतील त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करतील ते सर्व विद्यार्थी नॉन कॅपसाठी कन्सिडर केले जाणार आहे. म्हणून ज्या डेट्स दिल्या इम्पॉर्टंट डेट्स दिलेल्या आहेत त्या डेट्समध्येच म्हणजे आता कॅप रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट्स अपलोड या तिन्हींना पण सुरुवात झालेली आहे. लवकरात लवकर या 2-3 दिवसातच तुमचं तिन्ही ह्या ॲक्टिव्हिटी कंप्लीट करून घ्या. जे उशिरा करतील ते नॉन कॅपसाठी म्हणजे कॅप राऊंडमधील ज्या विद्यार्थ्यांना जो बेनिफिट भेटतो तर त्यांना भेटणार नाही नॉन कॅप विद्यार्थ्यांसाठी. पुढील माहिती दिलेली आहे. ॲप्लिकेशन कन्फर्म बाय फॅसिलिटी सेंटर 14 जुलै 2025 शाल बी कन्सिडर ओनली फॉर नॉन कॅप शीट्स. बघा जे विद्यार्थी तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन जे आहे तर ते 14 जुलै नंतर करतील म्हणजे लास्ट डेट नंतर करतील तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा नॉन कॅपसाठी कन्सिडर केलं जाणार आहे. मग त्यांना काही बेनिफिट जास्त भेटत नाही नॉन कॅप शीट्सना. मग पुढील बघा डिस्प्ले ऑफ द प्रोविजनल मेरिट लिस्ट. यानंतर मग पुढची ॲक्टिव्हिटी असणार आहे आपली एक प्रोविजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. ही प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म जो फिल केलेला आहे मग त्यानुसार एक तुमची लिस्ट लागत असते. त्या लिस्टमध्ये तुमचं नाव चेक करायचं आहे की नाही, सर्वांचं असतंच. मग त्यामध्ये तुमचे स्पेलिंग बघून घ्यायचे आहे, स्पेलिंगमध्ये काय मिस्टेक्स आहेत का, त्यानंतर मार्क्समध्ये काही चेंजेस आहेत का, कॅटेगरीमध्ये काही चेंजेस आहेत का, असेल तर तुम्ही दिलेल्या तारखेमध्ये एडिट करू शकता. मग ही प्रोविजनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे तर 26 जुलै 2025ला प्रोविजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. त्यानंतर बघा मग या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये काही चुका असतील तर तुम्हाला या ठिकाणी पुढची ॲक्टिव्हिटी असणार आहे सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स इफ एनी फॉर ऑल टाईप ऑफ कॅन्डिडेट्स. मग या लिस्टमध्ये जर काही तुमच्या चुका असतील फॉर्म फिल करत असताना झालेल्या असतील किंवा स्पेलिंग मिस्टेक काय असेल तर ते तुम्ही 17 जुलै 2025 ते 19 जुलै 2025 या दरम्यान तुम्ही चेंजेस करू शकता. त्यानंतर मग बघा पुढील ॲक्टिव्हिटी असणार आहे आपली डिस्प्ले ऑफ द फायनल मेरिट लिस्ट. मग ती कधी लागणार आहे 21 जुलै 2025ला. मग ही जी फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे मग यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो जर काही चुका असतील तर मग कधी त्या चेंजेस करता येणार नाही. फायनल मेरिट लिस्ट मानल्यावर 21 तारखेला लागणार आहे तर मग यामध्ये काही तुम्हाला चेंजेस करता येणार नाही. मग हीच फायनल मेरिट लिस्ट कॅप राऊंडसाठी कन्सिडर केली जाणार आहे. त्यानंतर मग बघा इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहे कॅन्डिडेटसाठी नॉन कॅप विषयी तसेच कॅटेगरी विषयी आपण ही माहिती संपूर्ण जवळपास घेतलेली आहे. या ठिकाणी ठीक आहे बघा जनरल नोट्समध्ये या ठिकाणी बघा द कॅन्डिडेट कॅन अवेलेबल फिजिकल स्क्रुनिटी वगैरे त्याविषयी माहिती दिलेली आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया याविषयी पण माहिती बघितलेली आहे. इम्पॉर्टंट आता काय आहे या ठिकाणी बघा हेल्पलाईन नंबर्स दिलेले आहे. जर तुम्हाला फॉर्म फिल करत असताना किंवा डॉक्युमेंट्सविषयी काही अडचणी असतील तर नक्कीच या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता. ते नक्कीच तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन पण करतील. त्यासाठी टायमिंग पण दिलेलं आहे 10 ते 6 वाजे दरम्यान. यामध्ये सॅटर्डेला करू शकता, संडेला सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. 10 ते 6 या दरम्यान तुम्ही कॉल करू शकता. हा नंबर तुम्ही सेव्हच करून घ्या कारण तुम्हाला कॅप राऊंडसाठी किंवा इतर वेळेससुद्धा तुम्हाला याची गरज लागू शकते. त्यानंतर मग बघा जे विद्यार्थी ऑल टाइप्स ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ॲक्टिव्हिटी रिमेन्स ओपन ऑल डेज इन्क्लुडिंग सॅटर्डे संडे बिटवीन 10 ते 5:30. म्हणजे विद्यार्थी बघा FC सेंटर म्हणजे फिजिकल स्क्रुनिटीचा ऑप्शन घेतील त्यांसाठी सुद्धा
आणि तसेच बघा बाकीचे जे ई स्क्रुटिनी थ्रू मग ते सुद्धा सॅटर्डे संडेला 10 ते 5 या दरम्यान तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता. म्हणजे सॅटर्डे संडेला काही सुट्टी असणार नाही, त्या टाईम्समध्ये सुद्धा तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन जे आहे तर ते करू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जवळपास आपण संपूर्ण माहिती जी आहे तर ती माहिती आपण बघितलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण बॅचलर ऑफ फार्मसी प्रॅक्टिस या जो कोर्सेस आहे तर या कोर्सेसला जे कॅपराउंड्स आहे तर ते कॅपराउंड्सला सुरुवात झालेली आहे. तर त्याविषयी जे इम्पॉर्टंट डेटचं शेड्यूल्स आलेलं होतं तर त्याविषयी आपण संपूर्ण माहिती जी आहे तर ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. त्यानंतर तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की ज्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागत असतं किंवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागत असतं, तर हे जे सर्टिफिकेट आत्ताच तुम्ही काढायला टाकले असतील तर अजून आलेले नसतील तर त्याऐवजी तुम्ही डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही त्याची जी रिसिप्ट आहे तर ती रिसिप्ट अपलोड करू शकता. आणि नॉन क्रिमिनलचं काय आहे की येस किंवा नो तुमच्याकडे आहे की नाही असे ऑप्शन असतात, येस किंवा नोच. मग तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल लागतं त्यांनी येस करा आणि डॉक्युमेंट्स अपलोडमध्ये काय करू शकता तुम्ही, जी रिसिप्ट आहे ऑनलाईन रिसिप्ट जी येत असते ज्या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट्स काढायला टाकलेलं आहे त्यांना विचारून ते तुम्हाला रिसिप्ट देऊ शकतात. ती रिसिप्ट त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहे. तर मग अशा प्रकारे आणि अजून काही तुम्हाला डाऊट्स असतील नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा तुम्हाला जे नंबर दिलेले आहे कॉलचे CAT सेलचे नंबर्स दिलेले आहेत त्यावर विचारलं तरी चालून जाईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण या कोर्सेस रिलेटेड संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. जसजशी नवनवीन अपडेट्स येईल नक्कीच मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला माहिती शेअर करणार आहे. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.